अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजच्या दिवशी टाळाटाळ न करता कमेंटमध्ये आमचे नाव लिही. बघ तुला वेळ आहे का नाव लिहायला. हा संदेश आम्ही तुझ्यापर्यंत घेऊन आलो आहे. शेवटपर्यंत नक्की ऐक. अरे बाळा, तू माझा भक्त आहेस. तुझे सर्व काही चांगलंच होणार आहे. संयम ठेव. तुझी वेळ पण लवकरच येणार आहे. चांगल्या गोष्टी चांगल्या माणसांना ह्या उशिराच मिळतात, पण ती वेळ आता आली आहे. स्वामी म्हणतात सगळे चांगलेच होणार आहे. हे मनात धरून चल. बाकीचे सगळे आम्ही बघून घेतो. तुझा विश्वास आमच्यावर असाच राहू दे. अशक्य गोष्टीसुद्धा आम्ही शक्य करतो. तू चिंता करू नको. तुझ्या आयुष्यात जे घडलंय आणि जे घडणार आहे ते तुझ्या सर्व चांगल्यासाठीच होणार आहे. स्वामी म्हणतात लक्षात ठेव, जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी तुला मिळतं तेव्हा एक तर तुझ्या चांगल्या कर्माचे फळ असते, नाहीतर कुणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असते. स्वामी म्हणतात प्रत्येकाची वेळ सारखी नसते, कारण ज्यांनी तुम्हाला रडवलं आहे एक दिवस त्यांना पण रडावं लागतं. स्वामी म्हणतात तुमचं मन ज्यांच्यामुळे दुखलं असेल अशा लोकांच्या जवळ जाऊ नका. खोट्या लोकांना तुमच्या आयुष्यात महत्त्व देऊ नका. स्वामी म्हणतात अरे बाळा, तुझे अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची तुला गरज नाही. तुझे कर्म आणि तुझी नीती ही साफ ठेव. तुला आम्ही काटाही टुचू देणार नाही. स्वामी म्हणतात अरे बाळा, मातीचा दिवासुद्धा रात्रभर अंधाराशी लढतो. मग तू तर आमचा भक्त आहेस, मग अडचणींना कशाला घाबरतोस. स्वामी म्हणतात बाळा, तुला आयुष्यात कधी वाटलं ना की आता सर्व संपलं आहे, तेव्हा फक्त एकदा आम्हाला मनापासून हाक मार. पहा, जे संपलं आहे ते परत येईल आणि आम्ही लगेच तुझ्याकडे धावत येऊ. स्वामी म्हणतात जो मनाने आणि विचाराने प्रेमळ प्रामाणिक असतो त्याला कोणीही कितीही फसवले तरी आम्ही त्याची साथ कधीच सोडत नाही. स्वामी म्हणतात तुम्ही प्रत्येकाशी चांगलं वागा. ते तुमच्याशी चांगलं वागले नाहीत तरीही चालेल, पण तुम्ही त्यांच्याशी प्रेमानेच वागा. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून त्यांच्याशी चांगलं वागा. स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात येणारी अनेक संकटं तुम्हाला न कळता टळून जात असतील. ती टळलेली संकटं आणि वेळ म्हणजे गुरुकृपा असते. स्वामी म्हणतात कर्म कर, चुकलेल्यांना मार्ग दाखव, अनाथांचा हात धर, भुकेलेल्यांना खाऊ घाल, तुझे कल्याण होईल. बाळा लक्षात ठेव, भुकेलेल्याला अन्नदान करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त असतो. कसं उगवायचं हे निसर्ग बघेल आणि कसं जगवायचं ते स्वामी महाराज बघतील. सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय. हातात हात दिले की मैत्री होते, हात जोडले की भक्ती होते, कोणाला हात दिला की मदत होते आणि या माऊली पुढे हात जोडले की अशक्य ही शक्य होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.